राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शहरात महिलांवरील अन्यायाविरोधात संताप व्यक्त होत असून पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी समाज एकवटलाय। तिला न्याय मिळालाच पाहिजे ही मागणी जोर धरत असून पारदर्शकतेसाठी AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता रिपोर्टचा वापर करण्याची मागणी होतीये, जेणेकरून तपासात सत्य समोर येईल। दुसरीकडे पुण्याच्या वाढत्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे। मुंबईला समुद्र किनारा असल्याने तेथील हवा खेळती राहते, मात्र पुण्यात प्रदूषणाचे प्रमाण कायम आहे। यावर उपाय म्हणून नागरिकांनी आता स्वतः पुढाकार घेतलाय। मी स्वतः इलेक्ट्रिक वाहन वापरून प्रदूषणाशी लढा देणार असा संदेश दिला जात आहे। तंत्रज्ञान आणि वैयक्तिक जबाबदारीच्या जोरावरच न्याय आणि शुद्ध हवा मिळणे शक्य आहे। अन्याय झालेला आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हे केलं त्याला कडक शिक्षा ही झाली पाहिजे। या घटना नाही व्हायला पाहिजे असंच मला वाटतं, पण शेवटी ह्या होत आहेत, लोकांमधली विकृती वाढते। पण याचं रिपोर्टिंग वाढलं आणि त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन वाढलं तर त्यांना शिक्षा शासन झालं तर नक्कीच त्या मुलीला न्याय मिळेल आणि त्या शासनाकडे बघून लोक, त्या शिक्षेकडे बघून लोक या जगावणार नाहीत भविष्यामध्ये, असं मला वाटतं। मुंबईतील हवामान गुणवत्ता जी आहे ती सुधारली। हो, म्हणलं ना तुम्हाला पुण्यात मात्र मी सांगितलं पुण्यात अजूनही प्रदूषण आहे। आता कसं आहे, मुंबईचं हवामान हे म्हणतं होतं की दिवाळीच्या नंतरच्या वातावरणामुळे, टेम्परेचरमुळे आपल्याला ती क्लॅरिटी दिसत होती, पण अत्यंत हानिकारक 400-500 परंतु आता जे पुण्यामध्ये जे हवामानाची परिस्थिती, तिथे सुद्धा मी म्हटलं तसं कन्स्ट्रक्शन, काही डेव्हलपमेंटची कामं आणि मुंबईला एक आपल्याला ब्लेसिंग आहे की समुद्र किनारा आहे, त्यामुळे ते प्रदूषण तेवढं जाणवत नाही किंवा ते लवकर वाहून जातं तिकडनं, तर हे आपल्यासाठी एक ब्लेसिंग आहे। त्यामुळे जागरूकता प्रदूषणाच्या बाबतीत पाहिजे। प्रदूषणाच्या विरोधात लोकांनी उभं राहून नागरिकांपासून ते आमच्यासारख्या मंत्र्यांपर्यंत प्रशासनाच्या सगळ्या लोकांनी जागरूकता बाळगली पाहिजे आणि आम्ही वरचेवर AI वापरणार आहोत। त्याच्यामुळे काय होईल की खोटी रिपोर्टिंग बंद होईल आणि डुप्लिकेशन बंद होईल आणि आपल्याला ह्युमन इंटरफेरन्स शिवाय आपल्याला रिअल रिपोर्टिंग मिळेल आणि मग त्याच्यावर आपल्याला काम पर्यावरण शहरातच वापरू शकते, कारण ती खूप लांब जात नाही। माझा प्रवास खूप असतो, पण मी स्वतः सुरुवात केली की मी इलेक्ट्रिकल व्हेकल वापरते। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना मी म्हणून केलं तर माझ्या कार्यकर्त्यांनी पण घ्यायला सुरुवात केली। तर मी सगळ्या नेत्यांना म्हणेन की तुम्ही एक शहरामध्ये तरी इलेक्ट्रिकल व्हेकल वापरा। सगळ्या मीडियालाही आवाहन करेन की तुमच्या एडिटर्सनी सगळ्यांनी इलेक्ट्रिकल व्हेकल वापरा आणि प्रदूषणाला त्याच्यामध्ये आपल्याला बरंच मुंबईत इलेक्ट्रिकल व्हेकल वापरली तर तुम्हाला ऊर्जा वापरावीच लागेल। ती ऊर्जा कुठून तरी कोलमधून येईल, कुठून हायड्रोमधून येईल, तर अल्टिमेटली ती पर्यावरणाशी निगडीतच राहील। त्यामुळे आपली जागरूकता, आपलं दायित्व हे फार तेवढंच महत्त्वाचं आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।